झिम्मा 2 ची टीम आपल्या ऑफिसमध्ये आली आहे लोकमतच्या, आणि लोकमत फिल्मी पूर्ण सज्ज आहे त्यांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी. अर्थात मी ओळख करून देते. सुहासताई जोशी, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरू, हेमंत डोमे, शिवानी सुर्वे आणि क्षितिजो. आणि आमची टीम आज प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. सगळे सज्ज आहेत त्यांची लिस्ट काढून की काय प्रश्न, म्हणजे प्रत्येकाच्या मनात वेगळे प्रश्न आहेत. पण मला पहिला प्रश्न दिग्दर्शक, कॅप्टन ऑफ द शिप, झिम्मा तुझ्या खूप जवळचा आहे. झिम्मा 2 येतोय. हे बायका आहेत भरपूर, त्यामुळे ऑब्झर्वेशन खूप लागतं आणि बायकांना त्यांचं ऑब्झर्वेशन करणं, प्रत्येकीला त्याच्यात फीड बसवणं, किती ऑब्झर्वेशन केलं. त्यामुळे मला ना जे ऑब्झर्वेशन आहे बायकांचं ते जाणून घ्यायचं तुझ्याकडनं, आणि तुझ्या स्टाईल मधनं उत्तर हवंय. म्हणजे ते सिनेमाबद्दलचं ऑब्झर्वेशन हे म्हण. नुसतं बायकांचं ऑब्झर्वेशन सांगू नका. 2 माईक लागतायत आत्ताच. लहानपणापासून नको सांगू. अरे ऑलरेडी मला माईक आहे. हा वा, हे एक बरं झालं, मी घरनंच घेऊन आलोय. सो तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. बायकांबद्दलचं ऑब्झर्वेशन हे लहानपणापासूनच माझ्यासाठी हा कुतूहलाचा विषय आहे. लहानपणी कॉलेजमध्ये गेल्यानंतर अर्थातच सगळ्यांच्याच असतो. माझ्या प्रचंड कुतूहलाचा विषय होता की स्त्री म्हणजे काय. तर मी काय करायचो, खूप स्त्रियांना भेटण्याचा मी प्रयत्न केला त्या काळात, की जाणून घ्यायला की कसं असतं, काय स्टडी असतं. सुरू केलेलं. हां, त्या काळात मग अगदी प्रोफेसर्स असतील, संपूर्ण स्त्री वर्गातच वावर माझा एक पहिल्यापासूनच चांगला राहिलेला आहे. म्हणजे पॉझिटिव्हली सांगतोय मी हे. आणि जोक सपाट, पण घरी माझ्या आहे ना, माझ्या आजीचे माझ्यावर खूप जास्त संस्कार आहेत. कारण प्रत्येक सुट्टीत मी आजीकडे असायचो. माझ्या घरी आई आणि माझी बहीण आणि बाबा माझे नोकरीनिमित्त फिरतीवर असायचे. त्यामुळे मी आयुष्यभर राहिलो आहे बायकांमध्ये. त्यामुळे कधी कधी असंही व्हायचं की 2 चपात्या लाटरे पटकन, तर त्याच्यात मदत केलेली आहे. भांडी एवढी घासून टाक, हे सगळं लहानपणापासून करत आलो आहे. आणि अर्थात माझ्या आयुष्यातल्या बायका ज्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग बायका आहेत. म्हणजे माझी आई जी आहे ती आजही शेती करते आणि प्रचंड मेहनतीने ती सगळं तिने उभं केलेलं आहे तिकडचं. माझी बहीण एका खूप मोठ्या पोस्टवर एका IT कंपनीत काम करते. माझी बायको अर्थातच खूप स्ट्रॉंग आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. सो अशा स्ट्रॉंग बायकांचा इन्फ्लुएन्स आयुष्यात खूप आहे. पण मला असं वाटतं की आपण दरवेळेला असं म्हणतो पुरुष बाई समानता ह्या होत्या, पण मला असं वाटतं की बाई हे आपल्याला अजूनही न कळलेलं रसायन आहे. कारण ते हिमनगासारखं आहे. ते खाली किती आपल्याला अजून काही माहितीच नाही आहे. वरवरचं आपल्याला असं दिसतं, असं आहे, असं बोललं, असं इम्प्रेस केलं की काम होतं. पण ते खूप खोलवर गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे भावविश्व आहे ना, ते असं एका सिनेमात 2 सिनेमात उलगडणार नाही आहे. त्याला कदाचित खूप मोठ्या सिरीजची सुद्धा गरज आहे. बट बघू, आता प्रयत्न चालू आहेत. म्हणजे मी माझा सिनेमा पोस्टर गर्ल, त्यातनंही हेच म्हणायचा प्रयत्न केला होता. आणि अर्थात झिम्मा हे खूप जवळचं आहे, कारण आम्ही प्रोड्यूस केलेलंही ते पहिलं बाळ होतं. आणि आता अर्थात 3रा सिनेमा प्रोड्यूस करतोय आणि पुन्हा एकदा झिम्मा 2. निश्चित. इथे बरेच प्रश्न आहेत. तेजल, मला रिंकू आणि शिवानीला प्रश्न विचारायचा आहे. झिम्मा यशस्वी चित्रपट आहे आणि झिम्मा 2 येतो आहे आणि मल्टीस्टारर आहेत, खूप कलाकार आहेत, दिग्गज कलाकारसुद्धा आहेत. तर जेव्हा तुम्हाला या चित्रपटाची ऑफर दिली त्यावेळी तुमची रिॲक्शन काय होती? नमस्कार. झिम्मा हा चित्रपट मी ऑडियन्स म्हणून पाहिला होता आणि त्यातली असं कुठलंच कॅरेक्टर नाही आहे ज्याच्याशी मी रिलेट केलं नसेल. आणि झिम्मा 2 जेव्हा विचारण्यात आलं होतं तेव्हा मी खरंच खूप खुश झाले होते, कारण सगळी आवडीची पात्रं आणि मुळात आवडीची गोष्ट आणि आवडीची माणसंसुद्धा होती तिकडे. पण मला माझा पहिला दिवस तुम्हाला सांगायचा आहे की पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा शूटिंग करायला होतो, तिकडे जमलो सगळे, तेव्हा ही सगळी मंडळी ह्या सगळ्यांना बघून लिटरली स्टार स्टक झालो होतो. म्हणजे मी तरी, आणि आय एम शुअर रिंकू पण, तिचं पण सेम फिलिंग होतं. पण त्यांना सगळं बघून असं वाटत होतं की ही जी पात्रं आपल्याला आवडतात, आज आपण त्यांच्यामध्ये उभं राहून एक आपलं वेगळं पात्र आणि त्याचं एक जर्नीचा स्कोप क्रिएट करणार आहोत ह्या फिल्ममध्ये. सो मला खूप मी एक्सायटेड होते डे 1 पासूनच, आणि खूप आनंदही झाला होता जेव्हा हेमंतने मला विचारलं होतं.
अर्थात शिवानी म्हणाली तसंच एकतर पहिला जिम्मा मीही पाहिलेला आणि माझी आवडती आणि लाडकी फिल्म होती आणि दुसऱ्या वेळी जेव्हा हेमंतानी विचारलं तेव्हा मला आनंदच झाला कारण इतके तगडे कलाकार आहेत, इतका चांगला दिग्दर्शक, इतकी चांगली फिल्म आपल्या वाट्याला येते आणि आपण एक त्याचा भाग होणार आहोत, हा एक आनंद होता. आणि माझं जे कॅरेक्टर आहे तानिया, हे जवळपास मला खूप रिलेट करणार आहे. तर आपल्या वाट्याला खूप कमी कॅरेक्टर असे येतात की जे आपल्यासारखे असतात, त्याच्यामुळे हे कॅरेक्टर मला इतकं आपलं वाटलं, त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा काही अर्थच नव्हता कारण इतकी गोड माणसं आणि गोड फिल्म आहे ही. एक प्रश्न सुहासताईनं की आम्ही काम पाहत मोठे झालो आहे आणि प्रत्येक वेळेला प्रेमात पडलो आहे कारण ती जे डोळ्यातली तुमच्या माया आहे ना ती पोहोचते आमच्यापर्यंत. आत्ता या डोळ्यातली माया, डोळ्यातली माया वगैरे त्यांना दिसते, बाकीच्यांना हिला 3 दिवस ठाण्यात घरी बोलव, ती परत हे वाक्य बोलणार नाही. पण मला पहिला जिम्मा पाहिला आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं ऐकायला येतं आणि ट्रेलरमध्ये एक झलक पाहतोय की अंडर वॉटर एक्सपेरिमेंट केलेलं आहे नवीन. कारण अजूनही मी स्वतः घाबरते कुठेही बाहेर गेलो की ते करायला, पण तुम्ही कसं काय आणि दिग्दर्शकाने कसं ट्रेन केलं, म्हणजे काय सांगितलं आणि तुम्ही पटकन हो म्हणालेलात का? रोल मला हा देणारच होता याच्यात, पण जेव्हा मला सांगितलं की म्हणजे पहिला प्रश्न, तुला पोहता येतं का गं? तर म्हटलं हो येतं की. मला वाटत होतं पाण्यात पोहायचं आहे, ठीक आहे. मग नंतर कळलं की अंडर वॉटर करायचं आहे. आता अंडर वॉटर म्हटल्यावर खूप घाबरले होते, नाही असं नाही. म्हटलं अरे मला येत नाही कारण तशी मी हार्ट पेशंट आहे आणि किती ते दिवस म्हणजे किती वेळ पाण्यात राहू शकेन मला माहिती नाही. आम्ही ज्या लोकेशनवर गेलो होतो तिथे एक स्विमिंग पूलचा सीन होता. तिथे वास्तविक माझं पूलमध्ये काम नव्हतं, पण तरी मी पूलमध्ये उतरले आणि मी बघितलं की मला किती वेळ राहता येतं आहे. तर राहता येत नव्हतं असं मला लक्षात आलं ते. पण हेमंत ढोमे नावाचे जे ग्रेट डिरेक्टर आहेत आणि क्षितिजोग नावाच्या ज्या अत्यंत ग्रेट प्रोड्युसर आहेत, त्यांनी तिथे जी काही व्यवस्था ठेवली ती, बरं माझ्याबरोबर रिंकू पण होती, पण रिंकूचंही तेच झालं होतं की हो ना रिंकू, की अंडर वॉटर तिलाही माहिती नव्हतं कसं पोहायचं ते. पण यांनी जे ट्रेनीज आणले होते आमच्यासाठी ते इतके फॅन्टॅस्टिक होते की त्यांनी आम्हाला 1 दिवस अख्खं ट्रेनिंग दिलं. श्वास कसा घ्यायचा, पाण्यात जायचं कसं, किती वेळाने तुम्ही वर येऊ शकता. सगळेजण अक्षरशः सेकंद काटा लावून बसले होते आणि मला त्या एक्झरसाईजच्या नंतर जी मी फक्त 10 सेकंद खाली थांबू शकत होते ती मी 30-30 सेकंद खाली थांबायला लागले त्यांच्या ट्रेनिंगनंतर. त्याच्यामुळे मग ते शॉट सगळे घेता आले आणि खूप घाबरले होते त्यावेळेला. पण आता पडद्यावर पाहताना ते इतकं एक्सायटेड वाटतं आहे. थँक्स या वयात आम्हाला असले काही चान्स दिल्याबद्दल. नक्कीच. आणखीन पुढचा प्रश्न आहे. माझा प्रश्न सिद्धार्थला आहे. सिद्धार्थ, तू पहिल्या भागात सगळ्यांना ट्रिपवर घेऊन गेला होतास, आता तुला अजून हौस आहे की तू दुसऱ्याही भागात घेऊन जातोय किंवा आम्ही ते बघणारच आहोत हो ते दिसतंय. तर या सगळ्या बायका ज्या आहेत त्या म्हणजे उत्तम अभिनेत्री तर आहेतच, पण त्यांच्या स्वभावाविषयीचं तुला 1 लाईनर सांग म्हटलं तर काय काय सांग? कोणाच्या? प्रत्येकीचं? अरे बापरे, वन लाईन मध्ये माकडाच्या हातात कोलीत. चांगलं बोल. हे बघ दमदाटीच येते. कसं वन लाईनर सांगायचं, जर का ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या स्वभावाविषयी 1 लाईनर हे सांगणं जमलं असतं तर ह्याला बिचाऱ्याला 6-6 महिने एका सिनेमावर काम कशाला केलं असतं त्यांनी. 1 लाईन एक इंस्टाग्राम पोस्ट करून टाकली असती त्यांनी. पण खरंच ह्या कुठल्याही बाई बाबतीत 1 लाईनमध्ये काहीही सांगणं इम्पॉसिबल आहे. कारण त्या आज एक आहेत, उद्या एक आहेत, परवा एक आहेत, त्यांच्या मूडनुसार. त्यांचा स्वभाव तोच आहे आणि प्रत्येकीचा स्वभाव प्रेमळ आहे. सो 1 लाईन सांगायचं प्रेमळ हे तर प्रेमळ त्याच्यात वादच नाही. 1 लाईन प्रत्येकी बाबतीत सांगायचं असेल तर प्रेमळ हेच खरं आहे. कारण त्या जर का तुमच्यावर प्रेम करत असतील तर मनापासून, या शब्दाला पर्यायच नसतो त्यांच्याकडे. सो त्यांचं प्रेम हे मनापासून आहे. जर का ते मनापासून नसेल तर तुम्हाला त्यांच्या नजरेतनं कळेल की आपल्यावर प्रेम नाही आहे अजिबात. 5 मिनिटात कळतं आपल्याला. सो मला एवढंच सांगायचं आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की ह्या सगळ्या अभिनेत्रींबरोबर काम करायची संधी मला मिळाली. तुम्हाला काय वाटतं सेटवरती
पूर्ण क्रूचं किंवा आर्टिस्टचं सगळ्यात लाडकं कोण असेल? 100%. सगळ्यात जास्त लाड ज्याचे क्रूकडूनही होतात, यांच्याकडनंही होतात, माझ्याकडनंही होतात, असाच आहे तो. हा, आणि तसं असावं पण लागतं ना आपण, की लाड करावं असं वाटते. ओके, झालं, माझं झालंय. प्रश्न तसं असावं लागतं म्हणे. पण आता हा प्रश्न आहे, पण एक थोडी लिंक येते. प्रोड्युसर म्हणून जे वजन आता बोलून दाखवलं त्यांनी, पण कसं वजन होतं आणि कसं तुला या सगळ्यांनी सपोर्ट केला? बिचारे बघ किती सगळे साधे दिसतात मला. नाही नाही, ते साधे अजिबात नाही आहेत. हां. आणि ते साधे माझं होऊ तर दे यार. ऐसा करते, बघितलं, साधे नाही आहेत. पण ते साधे नाही आहेत म्हणूनच फिल्म च्या प्रोसेसला मदत होते. म्हणजे मी आधीही म्हणाली की निर्माती म्हणून प्रेशर होतं, पहिल्या ह्याला जास्त प्रेशर होतं, सेकंड ह्याला कमी होतं, कारण बरोबरीनं जिओ आणि कलर येलो आनंद एल राय सर आहेत. पण शूटिंगच्या दरम्यान माझे सर्व कलाकार आणि पूर्ण तंत्रज्ञ सगळे, स्पॉट बॉईजपासून सगळे, हे आपण पैसे टाकून फिल्म केली आहे या भावनेने ती फिल्म करतात. त्यामुळे मला विचाराल तर सगळे निर्माते होतात आणि त्या फिल्मसाठी काम करतात. त्यामुळे सगळ्यांनीही खूप मनापासून काम केलं आहे, आपली फिल्म समजून केलं आहे. आणि आपली फिल्म म्हणजे फिल्म मोठी आहे हे इथे प्रत्येकाला माहिती आहे, कोणाहीपेक्षा. म्हणजे आमच्या सगळ्यांपेक्षा सिनेमा मोठा आहे, कारण तो प्रेक्षकांसाठी केलेला आहे. त्यामुळे त्या भावनेनी सगळ्यांनी काम केलं आहे. आणि वजन वगैरे काही नाही, तशी मी अगदीच मृदुभाषी निर्माती आहे. हो की नाही सुहास मावशी? सगळ्यात अवघड मोनोलॉग. त्यांना कळलंही नाही, पण त्यांनी टाळ्या वाजवल्या याच्यावर. त्यांना कुठल्या वजनाबद्दल बोलताय तुम्ही? असं आपल्याकडे आहे भरपूर सेटवर. हा, हे जे वजन आहे ना ते आम्हाला खूप आवडतं बरं का, की हे वजन सेटवरचं वजन हवंय त्यांना माझं, माणूस म्हणून, प्रोड्युसर म्हणून. पण त्याच्यातच आलं ना हे सगळं. त्याच्यामुळे आम्हाला जे काय आवडतंय ना ते हे असं आहे सगळं एकत्र. आणि तशी ती गोड आहे. हो गोड आहे मी. हो की आज मृदुभाषी हे तर आता लोकमत फिल्मीने याच्यावर स्टॅम्प मारलेला आहे. आणि तिने विचारतानाही दम देऊन विचारलं गोड आहे की नाही मी. रिंकू तू भेट मला, थांब. हा, पलीकडून प्रश्न येतोय. सिद्धार्थसाठी प्रश्न आहे. मागच्या जिम्मामध्ये जेव्हा तुमची ट्रिप सक्सेसफुल झाली आणि त्यानंतर एक ग्रुप बनलेला, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यात जेव्हा बोलले की नेक्स्ट पिकनिक कधी काढायची, तेव्हा तू एक्झिट केलंस त्या ग्रुपमधून. तर आता नव्या ग्रुपमध्ये कसा ॲड झालास? कसं ऍड केलं मला नव्या ग्रुपमध्ये? नव्या ग्रुपमध्ये कसं ऍड केलं तो हेमंत सर मला. सो नाही, खरं तर ह्याच मला कायम ॲड करत असतात आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा रिमूव्हही करत असतात. तर नव्या ग्रुपमध्ये म्हणण्यापेक्षा ग्रुप तोच आहे, 2 आणखी मंडळी त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. म्हणजे जरी त्याच्यातनं मी लेफ्ट झालो असलो तरी मला माहिती आहे की यांच्याशिवाय काही पर्याय नाही आहे, कारण या मैत्रिणी झाल्यात. आणि माझ्या सिद्धार्थ म्हणून माझ्या पण आणि कबीर म्हणून त्याच्यासुद्धा त्या आता खूप जवळच्या मैत्रिणी झाल्यात. भले आम्ही 2-2, 3-3, 4-4 महिने एकमेकांना भेटणार नाही, पण या बाबतीत मला खात्री वाटते की आम्ही ही टोळकी जेव्हा भेटेल तेव्हा कालच भेटलो होतो की आपण, की आत्ता सकाळी भेटलो होतो असेच भेटू. कारण ते काय म्हणू, ते प्रेम तयार झालेलं आहे एकमेकांबद्दलचं. सो हां, म्हणजे हा ग्रुप आता याच्यामध्ये 2 नवीन ॲड झालेत फक्त. मागच्या पिकनिकमध्ये बायकांना वैतागलास असं होता, तर या पिकनिकमध्ये काय एन्जॉय वगैरे केलंस की? अगं मी म्हटलं ना की मी प्रतिनिधित्व करतोय. इथे कोण पुरुष आहे जो वैतागत नाही? सांग, एखादा चेहरा जरी मला कळला की मी नाही वैतागत बायकांना, त्याला मानला मी. पण हा, मागच्या पिकनिकमध्ये तो वैतागून निघून गेला होता. या ह्याच्यात कसं आहे, इंदू डार्लिंग जी आहे आमची, तिचा 75वा वाढदिवस आहे. सो ही तिची इच्छा आहे, तिनं ही ट्रिप घडवून आणलेली आहे, ज्याचं काम माझ्यावर आणि आपली जी कृतिका आहे त्यांच्यावर तिनं सोपवलेलं आहे. सो ही ट्रिप अख्खी किंवा हा ग्रुप अख्खा पुन्हा नव्याने तयार केलेला आहे हा इंदू डार्लिंगनी. सो म्हणजे ती हिरोईन आहे या अख्ख्या झिम्मा 2ची, हे तुम्ही बघालच आता, आहे की नाही?
ओके, माझा पुढचा प्रश्न पुन्हा एकदा सिद्धार्थला आहे की काय या इकडे आता बहुतेक हे आपण निघूया का सगळे? तोपर्यंत चहा बिस्किट वगैरे इकडे कोपऱ्यात करू. हां. तुम्ही काय म्हणतो, तुम्ही इकडे कॉन्फरन्स रूम मध्ये होऊन जाऊ दे की तुम्हाला मिळाला ना सिनेमा, मला प्रमोशन तरी मिळू द्या. ओके, पहिल्या सिनेमात पहिल्या पार्टमध्ये तुझी ट्रॅव्हल एजन्सी असते आणि सगळ्या बायकांना घेऊन तू फिरायला जातो. पण आम्ही पाहतो की रिअल लाईफमध्ये सुद्धा तू खूप फिरतोस, तू आणि मिताली. सो रिअल लाईफमध्ये पण अशी काही एजन्सी आहे का तुझी? खूप फिरत असतात. सांग आता. आय स्वेअर अशी एजन्सी असते ना तर काय मजा आली असती. पण रिअल लाईफमध्ये ही एजन्सी मिताली मयेकरची आहे. ती मला फिरवत असते सगळीकडे. ती ट्रॅव्हल प्लॅनिंग सगळं करते आणि खरं तर तिच्यामुळे तिच्या जीवावर मी भटकतो. जे काही देश आम्ही भटकत असतो ते सगळं तिच्यामुळे मी करत असतो. त्याचा अभिनय मी फक्त सिनेमामध्ये करत असतो. सो अशी ट्रॅव्हल एजन्सी आली तर फारच भारी मजा येईल असं मला फार वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन मी ट्रिपवर. सगळ्यांना म्हटलंय मी. एक सेकंड. हां बरं, माझा आणखी एक प्रश्न आहे. ओके, मी बसतोच आता इथे. तू इतक्या सगळ्या बायकांसोबत काम केले आणि मगाशी तू म्हणालास की बायकांचे खूप सारे मूड्स असतात, आज एक असतात उद्या एक असते. सो कुणाचा मूड तुला सर्वात जास्त सांभाळताना टेन्शन आलं होतं? ही जी बाई आहे ना या बाईचा मूड आहे ना हा फार विचित्र असतो जेव्हा ही बाई शूटिंग करत असते. या सगळ्या बायका आहेत ना, या सगळ्या बायका खूप सोप्या आहेत शूटिंग करत असताना. ही जी बाई आहे ही पूर्णपणे बदलत असते. म्हणजे सकाळी उठून एक ध्यानाला बसते, असं एक मोटिवेशनल काहीतरी संगीत वगैरे लावून एक त्याचं मेडिटेशन चालू असतं. त्याच्यानंतर एक काहीतरी कर्कशपणा, त्याचा नाश्ता मिळाला नाही चांगला तर ते सुरू होतं. आणि या बाईचा क्रँकी मूड बघायला हवा जेव्हा सलग 2 दिवस व्हेजिटेरियन खावं लागलं तर. सलग 2 दिवस व्हेजिटेरियन खावं लागलं तर अक्षरशः डोळ्यातनं खरं खुरं पाणी येतं की मला एवढं 2 घास नॉनव्हेजसाठी तर आपण काम करतो ना, ते पण मिळायचं नाही म्हणजे काय, असं त्याचं झालेलं आहे रडून. सो सगळ्यात अवघड बाई या सेटवर जर का सांभाळायची असेल तर ती ही आहे. आणि हे सगळे याला हो म्हणू शकतात. सगळ्यात अवघड. ओके, हे मला विचाराच पण बाकीच्यांनाही विचार. माझा प्रश्न हेमंत सरांसाठी आहे. अरे बापरे. जिम्मा 1 मध्ये तुम्ही महिलांना घेऊन ट्रिपवर जाता, आता जिम्मा 2 मध्ये पुन्हा तुम्ही महिलांना घेऊन ट्रिपवर जाता, मग यावेळेस पुरुषांना का नाही यावेळेस पुरुषांना का का नाही नाही नेते? नेलं? म्हणलं ना, सुरुवातच इथनं झाली की मला स्त्रियांबद्दल प्रेम आहे. खूप खूप आवडतात स्त्रिया वेगवेगळ्या मला. त्यामुळे म्हणजे अरे म्हणजे मला असं म्हणायचंय वेगवेगळे ऐका माझं, वेगवेगळ्या वयोगटातल्या मैत्रिणी आहेत माझ्या, असं मला म्हणायचं होतं. नाही पण मी म्हणलं ना, जी धमाल तुमच्यासोबत येईल. आता जर समजा आपण असं ठरवलं की तुम्ही सगळ्या आणि आम्ही दोघं अशी एक ट्रिप करूया, तर जी धमाल येईल ती आम्ही मुलं जाऊ तेव्हा नाही येत. कारण ना प्रत्येकीचा तुमचा जो मूड आहे, प्रत्येकीचा जो स्वभाव आहे आणि प्रत्येकीची काहीतरी वेगळी पॅशन आहे, प्रत्येकाचं वेगळं काहीतरी म्हणणं आहे. बरं, तुमची म्हणणी बदलतात, सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं. आमचं कसं सकाळी नाश्त्याला जो मूड ठरवलाय तोच असतो दिवसभर, तसं तुमचं नाही आहे, तो बदलू शकतो कधी. तर त्याच्यात मजा आहे असं मला वाटतं. आणि मध्ये म्हणजे माझ्या मित्रांची एक बॉईज नाईट झाली होती. ती संपून जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा माझ्या बायकोने मला विचारले की तुम्ही पोरं काय बोलता रे तिकडे बॉईज नाईटला? आम्ही म्हणलं आम्ही काहीही बोलत नाही. म्हणजे तुम्ही असं खोल काहीतरी डिस्कशन किंवा कुणाबद्दलचं गॉसिप वगैरे काही करत नाही. म्हणलं आम्ही कधी एकमेकांकडे बघतही नाही, आम्ही चिल मारत असतो. जी शांतता आम्हाला इथे मिळत नाही ती तिथे मिळावी म्हणून तर बॉईज नाईट घडते. आणि मुळात काय आहे की गॉसिप करता येत नाही. लक्षात घ्या, तुमच्या बरोबर असू तर गॉसिप खूप करता येतं आणि इंटरनल ग्रुप मध्ये पण करता येतं. एक जण जर दुसऱ्या रूम मध्ये गेली तर लगेच बघितलं सत्ता कशी गेली चालत लगेच म्हणजे एंटरटेनिंग असतं. म्हणजे चालत कशी गेली किंवा माईक हातात पकडण्याची सवय इथपर्यंत कुठल्याही बाबतीत तुम्ही गॉसिप करू शकता. अगदी. मला माहिती आत्ताही इंटरव्ह्यू झाला की तुमच्यात होईल. तिने बघितलं कसं अडकत प्रश्न विचारला. बरं, माझा प्रश्न सर्वांना आहे की तुमच्या पर्सनल लाईफमध्ये
अशी तुमची लाईफ चेंजिंग ट्रिप कोणती होती? मी जिम्माचंच नाव घेईन, कारण मी वेकेशनला किंवा ट्रिपला कोणाबरोबर कधीच गेलेले नाही आहे, अजूनपर्यंत गेलेले नाही आहे. सो माझी जी काही ट्रिप झाली आहे ती जिम्मामुळेच झाली आणि जिम्माबरोबरच झाली आहे. सो जिम्मा 1सुद्धा आणि जिम्मा 2 खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सुद्धा रियुनियन आहे. माझ्यासाठी भरपूर ट्रिप्स लाईफ चेंजिंग चालू असतात, पण मला सगळ्यात जास्त आवडतं आणि छान वाटतं ते आम्ही जिम्माचं प्रमोशन करत होतो पोस्ट रिलीज, म्हणजे थिएटर विजिट्स, कारण शोज हाऊसफुल जात होते. सो मी आणि हेमंत आम्ही कंटिन्युअसली 3-4 आठवडे नॉन स्टॉप एकही दिवस सुट्टी न घेता प्रमोशन करत होतो. आणि तेव्हा मितालीनं हेमंतला परस्पर सांगून माझ्यासाठी 3 दिवसाचा ब्रेक काढला होता आणि ती मला सरप्राईज म्हणून डायरेक्ट एअरपोर्टला घेऊन गेली होती आणि आम्ही जंगलात गेलो होतो पेंचच्या. आणि त्याच्यानंतर मी दर 2 महिन्यांनी त्या जंगलात जाऊ लागलो. सो मला असं काहीतरी भारी वाटतं तिकडे. 4-5 दिवस नुसतं ताडोब्याला गेलो किंवा कानाला गेलो, पन्नाला गेलो, सगळे मी 6 ते 7 नॅशनल फॉरेस्ट फिरलो आहे. पण त्या परदेशात पण अनेकदा गेलो आहे, पण त्या जंगलात जी मजा येते त्याच्यासारखं मला फिलिंग मिळालं नाही दुसरीकडे. अशी एक ट्रिप मला तरी नाही सांगता येणार, कारण प्रत्येकच ट्रिप असं काहीतरी, म्हणजे प्रवासात कुठल्याही म्हणजे पार आपल्या कल्याणवरनं इथे यायचं ठरवलं ट्रेननी, त्या प्रवासातही माणूस जुन्याचा नवा होतो. तर प्रत्येक प्रवासाचं काहीतरी आपल्याला वेगळं देऊन जातो किंवा आपण त्या प्रवासाला काहीतरी वेगळं देऊन जातो. सो आय थिंक एव्हरी ट्रिप किंवा एव्हरी वेकेशन, एव्हरी जर्नी इज लाईफ चेंजिंग. सो एक असं मला नाही काही सांगता येणार. मला आठवते माझी ट्रिप म्हणजे दिल्ली, मुंबई, पुणे या पलीकडे मी कधी गेलेली नव्हते. आणि एकाएकी माझ्या नवऱ्याने मला विचारलं की राऊंड द वर्ल्ड येणार का, मला कंपनीतर्फे जायचंच आहे, तू जॉईन हो. असं झालं होतं. पण ती ट्रिप माझी खरी काय म्हणायचं संस्मरणीय ठरली. कारण म्हणजे याच्या पलीकडचं काहीतरी असं जग बघायला मिळेल. म्हणजे साधी गोष्ट आहे, आत्ता आपल्याकडे खूप ब्रिजेस झालेत. ते आता ही गोष्ट 85 सालची आहे, याच्यावर माझ्या वयाचा अंदाज येईल तुम्हाला. तर 85 साली ते असे ब्रिजेस वगैरे पाहून इतकं वेड लागलं होतं ना, ती स्वच्छता, ते वेगवेगळं म्हणजे काय अनेक ठिकाणं अशाच ते सगळं बघून खूप खूप मजा आली होती. दॅट वॉज माय ट्रिप, की जी माझ्या दृष्टीने पहिली आणि खूप वेगळी ठरलेली अशी. मी खरं तर खूप ट्रिपला कधी गेले नाही. मी पहिल्यांदा आत्ता केदारनाथला गेलते आणि क्षिती म्हणाली तसंच, तिथे गेलं की वेगळी माणसं, वेगळी जागा. तसं आपण प्रत्येक वेगळ्या ठिकाणी गेलं तर आपण माणूस म्हणून काहीतरी गोष्टी शिकतच असतो आणि आपल्यातलं नकळत काहीतरी बदलत राहतं. मी खरं तर जिम्मा 2चं शूटिंग करायला आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो, मी कायम मुंबईत राहिलेली आहे. ट्रॅफिक, लाईट्स आणि गजबजाट मला खूप आवडतो, त्याच्याशिवाय मला अजिबात करमत नाही. आणि ज्या ठिकाणी आम्ही शूट केलं होतं ते इतकं शांत होतं आणि निसर्गरम्य वातावरण होतं तिकडे. तर तिकडे राहिल्यानंतर मला कळलं की हे पण आपल्याला आवडतंय, म्हणजे हेही आपल्याला आवडू शकतं. आपण ही बाजूसुद्धा एक्सप्लोअर करायला हवी. एक ट्रिप नाही आहे, परत खूप ट्रिप्स आहेत. पण एक घरापासून दूर राहिलो होतो मी माझ्या मास्टर्सच्या शिक्षणासाठी. आणि तेव्हा तिथं पैसे कमवत असताना आमच्या छोट्या ट्रिप्स व्हायच्या, विकेंड किंवा अशा. मग बॅचमेट्स असायचे, कधी कामावरचे मित्र असायचे. सो त्या तिथल्या ट्रिप्स आणि याच्यामध्ये शिकायला खूप मिळालं, कारण वेगवेगळ्या देशांमधली मुलं होती, त्यांची आपली कल्चर्स होती. आणि बरं, मी मराठी मीडियमचा एक जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा, तिथे गेलो आहे आणि आपल्याला इंग्रजी येत नाही आहे, काय करायचं. पण ना माझ्यासोबत अशी अनेक मुलं होती ज्यांना माझ्या इतकंही येत नव्हतं, पण एक पॅशन होती, जिद्द होती की नाही आपल्याला हे शिकायचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे. सो मला असं वाटतं की त्यातनं हे शिकायला मिळालं की आपण फार स्वतःला डाऊट करत असतो की नाही आपल्याला हे कदाचित जमणार नाही, आपल्याला हे येईल का. पण त्या ट्रिपमुळे किंवा माझ्या त्या संपूर्ण प्रवासामुळे माझ्या हे लक्षात आलं की असं काही नाही आहे, आपण डाऊट घेतला नाही पाहिजे स्वतःवर. जे करायचं आहे ते करून बघितलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे हे आपल्याला येतं आहे की नाही. आधीच आपण ठरवतो की हे येणार की नाही.
मराठी पोरी दुनियेला दाखवते माझे गाणं खूपच व्हायरल होतं आहे, त्याच्यावर रील्सही बनत आहेत. तर मराठी मुलगी म्हणून तुम्ही कधी असा काही मास दाखवला आहे का, किंवा एखादा किस्सा आहे का शाळेतला, कॉलेजमधला किंवा आत्ताचाही? माझ्याकडे का दिलं? डायरेक्ट दिलं सांग ना फोनवरचा किस्सा. ए मला नाही सांगता येणार आहे, खूप फिल्टर किस्से आहेत. मला आठवलंय. आता मराठी म्हणून का वय म्हणून का ॲक्ट्रेस म्हणून ते मला नाही सांगता येणार, पण एक मराठी नाटक केलं आणि प्रयोगानंतर एक मॅडम आत आल्या आणि म्हणाल्या आम्ही तुमचं ते सिरियल बघतो. तर त्याच्यावर मी म्हटलं की हे आत्ता 2.5 तास मी जे काय केलं त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे का तुम्हाला? बोलायचं असलं तर त्याच्याबद्दल आत्ता बोला ना, मला आत्ता सिरियलबद्दल काही ऐकायचं नाही आहे. तर हे माझा तो संतापलेला चेहरा वगैरे बघून क्षितीच होती, मला वाटतं क्षिती आणि स्वाती त्या दोघी मला खेचून मेकअप रूममध्ये घेऊन गेल्या की ही का बोलते, नको बोलू आत्ता काही. पण माझा संताप अनावर झाला होता अक्षरशः. मी काहीच मराठी मुलगी म्हणून माझ दाखवलेलं नाही. मराठी मुलगी म्हणून असं नाही, मुलगी म्हणूनच इन जनरल. म्हणजे त्या गाण्यातच वाक्य आहे आणि ते मला फार आवडतं. ज्याला दाखवायची त्याला जागा दाखवते. ते मला असं वाटतं की प्रेमळ आहोत इन जनरलच, चांगल्या आहोत, लाड करतो वगैरे सगळं ठीक आहे, पण कोणी जास्त घुसत असेल किंवा जास्त टेकन फॉर ग्रांटेड करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवता येते जनरलीच मुलगी म्हणून. फक्त ते आपण टॅप करावं लागतं. ते जनरली मुलींना येत असतं आणि झिम्मा मुलींना तर नक्की येतं, एवढं मी तुम्हाला सांगते. जसं ती म्हणाली क्षिती, तर त्याच्यात अजून ए चल, तर ए चल हटाव तर आपण मराठी मुली सगळ्यांनाच करतो. पण मराठी मुलगी म्हणून आणि मराठी म्हणून मी जरा माझे हिंदी भाषिक जे मित्रमैत्रिणी आहेत, जेव्हा आम्ही कुठेतरी जातो आणि जर ट्रॅफिक पोलिसने अडवलं तर मी खूप मास करते. माझा प्रश्न रिंकूला आहे. तुझा झिम्मा 2 मधला फेवरेट डायलॉग कोणता होता? तानियाचं असं म्हणणं असतं नेहमी की आपलं ओपन किचन आहे, जे शिस्त ते दिसतं, सांगता येत नाही तर करायचं कशाला. ही जी लाईन आहे तानियाची, मी तशीच आहे. मला वाटतं हे खूप पोरींना रिलेटही करेल आणि हा डायलॉग मला खूप आवडतो. मला हेमंतला विचारायचे प्रश्न. झिम्मा चित्रपटाचा हिंदी रिमेक करण जोहर बनवणार अशी चर्चा ऐकायला मिळते, तर हे खरं आहे का? खरं सांगू का, अशा चर्चा चालू आहेत. मी स्पष्टपणे नकार देणार नाही. आणि क्षिती आणि करण सरांनी आत्ताच रिसेंटली चित्रपट एकत्र केला, त्या काळात त्यांची बरीच चर्चा झाली याच्यावरती. सो त्या काळात असं एक बाहेर पसरलं की कास्टिंगही लॉक झालं आहे आणि अशा तशा गोष्टी. हां, हे नक्की नाही आहे, पण पुढच्या गोष्टीचं उत्तर मी आत्ता देऊ शकत नाही आहे. एवढ्यात तरी काही नाही आहे. म्हणजे येत्या वर्षात किंवा असं 2024 वगैरे असं काही नाही आहे. आणि कास्टिंग झालं होतं, हेही आलं होतं, पण तेही तसंही काही नाही आहे. पण जर त्यांनी विचारणा केली तर नक्कीच होऊ शकतो हिंदी रिमेक. का नाही? म्हणजे गोष्ट अशी आहे की मला स्वतःला विचारशील तर बायकांची गोष्ट अशी आहे की माझं स्वतःचं अजिबातच ऑब्जेक्शन नाही कुठल्याही भाषेत करा, ॲज लॉंग एज ती गोष्ट आणि ती पात्र तेवढ्याच प्रामाणिकपणे त्यांना मांडता आली तर मला खूप आनंद होईल. म्हणजे सिनेमातली कलाकार म्हणून पण आणि प्रोड्युसर म्हणून पण, की ही गोष्ट अजून वेगळ्या भाषेतल्या वेगळ्या बायकांनी जरूर बघावी. ह्याच प्रश्नाशी संबंधित आहे की आता हाच जर सिनेमा हिंदीत झाला तर हेमंत, तुला काय वाटतं की बॉलिवूडमधल्या कुठल्या अभिनेत्री आहेत की ज्या ही पात्र साकारू शकतील? तरीही हेमंतला विचारेन की जर हे बॉलिवूडमधल्या थेट हिंदीत आता हेच झालं, म्हणजे डेंजर सिच्युएशन आहे. कोणाला रिप्लेस करशील? नाही, आपण आता असं म्हणूया सगळ्यांना रिप्लेस करूया, मग कोणाला मन दुखवायलाच नको कोणाचं. मला असं वाटतंय आपण जर बघायला गेलो तर सिद्धार्थच्या भूमिकेसाठी कदाचित विक्रांत मासी असू शकतो. ओके. त्याच्यानंतर क्षितीची जी भूमिका आहे त्याच्यासाठी कदाचित विद्या बालन असू शकते. सुहास मावशीची जी भूमिका आहे त्याच्यासाठी मला खरं तर वहिदा रेहमान आवडतील. त्याच्यानंतर निर्मिती मावशीच्या भूमिकेसाठी कदाचित सुप्रिया पाठक
किंवा नाही, सुप्रिया पाठक चालेल. हां. त्याच्यानंतर जिम्मा 1 बद्दल बोलतोय ना आपण. हां, मग सायलीची जी भूमिका आहे त्याच्यासाठी कदाचित अनन्या पांडे किंवा असं कोणीतरी. त्यानंतर सोनालीची जी भूमिका होती त्याच्यासाठी मे बी कृती सॅनन, आणि तिच्या आईच्या भूमिकेसाठी मे बी माधुरी दीक्षित किंवा असं कोणीतरी. पण आता 2 बद्दल पण सांग, 2च राहिले. नाही, टू बद्दल टूचं हिंदी करायला माहीत नाही. ह्या 2 भूमिकांबद्दल अजून हिंदीचे ऑप्शन काही. ओके. एवढं नक्की सांगते की जर चलचित्र मंडळी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असेल हे हिंदी प्रोडक्शन करण्यात, तर माझी स्टारकास्ट मी अजिबात बदलणार नाही. वा वा वा. बरं हेमंतला डोमे यांनी सांगितले जिम्माच्या हिंदी रिमेकचे कास्टिंग लोकमत फिल्मीवर. बरं हेमंतसाठी माझा आणखीन एक प्रश्न आहे की तुझ्या बऱ्याच सिनेमांचे सगळेच जण फॅन आहेत. मला स्वतःला तुझा एक आवडता सिनेमा तो म्हणजे चोरीचा मामला. सो त्याचा सेकंड पार्ट कधी येणार आहे, आणि खूप उत्सुकता आहे प्रत्येकामध्ये की त्याचा पुढचा पार्ट कधी येणार. हेमंत त्याच्यावर लिखाण करतोय का? सगळे मिळून आपण दर्शनला विचारूया नाही. प्रियदर्शन जाधवनी त्याचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, सगळं तयार आहे. तो कधी करणार आहे याची आम्ही फक्त वाट बघतोय. ओके, तुझ्याकडनं होकार आहे. लेट्स होप लवकरात लवकर तो शूट सुरू करेल. शूट सुरू करेल. ओके. माझा प्रश्न हेमंत सरांनाच आहे. आता सगळ्याची उत्तरं देतोय ना तो, तर विचारा त्याला. नाही म्हणत नाही. झिम्मा 2 मध्ये तर रिंकू आणि शिवानीचं सरप्राईज मिळालं, पण कमेंट्समध्ये बघितलं तर सगळे सोनाली आणि मृण्मयीला मिस करतात. तर ते का नाही आहेत? त्यांची कुठली भूमिका सूट होणारी नव्हती का यामध्ये, असं काही कारण आहे का? नाही, सो एकतर ना खरं सांगतो, मला पार्ट 2च करायचा नव्हता. म्हणजे सिक्वेल करूया असं अजिबात डोक्यात नव्हतं. मी पूर्ण वेळ त्याचा विरोधच करत होतो. मला थोडंफार कन्व्हिन्स हिने केलं आहे की आपण करूया, आणि ते इथून आलं की ती असं म्हणाली की ही पात्र आता काय करत असतील 3 वर्षांनी. तर मग असं झालं की हां, मग आता इंदूचं काय पोरांबरोबर जमलं असेल का, असं अरे इंदूची 75 होईल, हे सुचलं. कबीरचं काय झालं असेल आता, आई बहीण आजी ते जर गावी गेले, कबीरचं लग्न नाही, कबीर कसला लग्न करतोय, मग कबीर फ्लर्टच करत असेल. सो हे सगळं जे सुचत गेलं स्टोरीनुसार, आणि मग असं लक्षात आलं की हे इंटरेस्टिंग होतं आहे. तसं रमाच्या बाबतीत म्हणजे मृण्मयीचं जे पात्र आहे त्याच्या बाबतीत आपण त्या गोष्टीच्या शेवटी असं म्हणलं होतं की ती मुलासाठी प्रयत्न करते. सो असं वाटलं, आता बघा हे वाटण्यावर आहे पुन्हा, की भाग 2ही प्रेक्षकांना आवडला, तर भाग 3 मध्ये ही शक्यता असू शकते की आता मूल झालंय आणि पुढे काय माहीत नाही. माहीत नाही मला, मी आपलं बोलतोय. त्याच्यानंतर सोनालीचं जे पात्र आहे मैथिली, मला असं वाटलं की त्याचा शेवटच खूप छान गोड झालेला आहे, आणि उगच ओढून ताणून ना आता काहीतरी एक प्रॉब्लेम आणा आणि मग काहीतरी. बरं, साधं सरळ सगळं नीट असलेलं माणूसही असू शकतो कथेत, मी असं नाही म्हणत नाही, पण मग काही ड्रामा किंवा काही कॉन्ट्रीब्यूट होणार नाही कथेमध्ये. सो कथेची गरज म्हणून असं ठरवलं की हे पात्र आत्तापुरतं आपण बाजूला ठेवूया, आणि मग 2 पात्र ही यासाठी ॲड झाली की जी आपली पात्र लोकांना रिलेट झाली आहेत किंवा आवडली आहेत त्यांच्या जवळचीच पात्र आणूया. सो म्हणून रिंकू जे पात्र करते तान्या, ती निर्मिती सावंत यांच्या निर्मला कोंडे पाटलांची सून आहे, किंवा ही वैशाली म्हणजे सुचित्राची भाची आहे. सो त्याच्यामुळे आपल्या पात्रांच्या जवळची किंवा आपल्या पात्रांच्या कथा ज्यांनी डेव्हलप होऊ शकतात किंवा पुढे जाऊ शकतात अशा पात्रांची निवड केली. माझा प्रश्न रिंकूला आहे. रिंकू, मराठी सिनेमा झाला, हिंदीत एक छोटासा डेब्यू झाला झुंडमधून, कन्नड झालं, आता तेलुगू सिनेमामध्ये तू दिसणार आहेस असं आम्हाला कळलंय, तर ते कितपत खरं आहे आणि काय प्रोजेक्ट आहे अंदाज? दिसणार आहे हे अर्थात खरं आहे, पण काय प्रोजेक्ट आहे आणि काय याच्याविषयी मी आत्ता काहीच नाही सांगू शकत. ओके. एक प्रश्न मला, महाराष्ट्रानंतर तुझं लंडनवर खूप प्रेम आहे असं दिसतंय, तर त्याविषयी पण सांगशील की डेस्टिनेशन लंडन रियुनियन मला वाटतं तुमची इंग्लंडला होते ते अजून गुपित आहे, ते आपल्याला कळलं, म्हणजे ते आहे असं कळल्यासारखं, तर ते अजून आपल्याला माहीत नाही आहे. सो चित्रपट बघितल्यावरच ते कळणार आहे की या नेमक्या गेल्यात कुठे. सो प्रेम असं नाही म्हणता यायचं, मी तिथे 2 वर्ष शिकलोय, नोकरी केली आहे. सो मला तो देश आवडला, तिथली काही माणसं आवडली, त्या जागा आवडल्या. कधी कधी वाईटही वाटतं की आपल्याकडे त्याच्यापेक्षा सुंदर लोकेशन्स किंवा गोष्टी आहेत, पण आपण त्या ठेवू शकलेल्या नाही आहोत नीट.
म्हणजे तिथं ज्या पद्धतीनं माणसं त्यांच्या गोष्टी जपून ठेवतात किंवा नीट ठेवतात, किंवा जो एक आपण ज्याला आपल्याकडे 20 मार्काचं जे नागरिकशास्त्र आहे ते तिथे 100च्या पुढे मार्कांना आहे, म्हणजे माणसांमध्येच ते शिकवणटी. सो त्याच्यामुळे ते सगळं खूप मला नेहमीच आकर्षित करत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते इतकं शूटिंग फ्रेंडली झालेलं आहे, खूप चांगल्या गोष्टी तिथे अवेलेबल होतात, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या वातावरणात शूट करता येतं. आणि मला असं वाटतं की माझ्या गोष्टींमध्ये ते जस्टिफाय होतं दरवेळेला, की असं होत नाही कधी की हे का केलं आहे तिकडे शूट, कारण ती कथेची गरज असते आणि त्या पद्धतीने होतं. आता आपण हा प्रश्न इथे भोरवाईला शूट करणाऱ्यांनाही विचारूच शकतो की का बाबा दरवेळेला भोरवाईच का, पण ते कसं आहे आता की म्हणजे आता फिल्म सिटीमध्ये एवढं वर्षानुवर्ष आपलं मंदिर आहे की जिथे अमिताभ बच्चन घंटा वाजवून सीन करतोय, तिथून ते आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये तेच मंदिर आहे. याची कारणं अशी आहेत की प्रत्येकाची आवड, प्रत्येक दिग्दर्शकाला काहीतरी व्हिज्युअलाइज होत असतं, ते त्याच्या परीने त्याच्या आवडीनुसार त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये तो करत असतो. उद्या आपण म्हणजे हे नाही म्हणू शकत की मुंबईतच का शूट होतं, किंवा दरवेळेला एशियाटिक लायब्ररीज का दिसते, दरवेळेला पुण्याची मंडईच का दिसते. सो ती प्रत्येक कथेची गरज असल्यामुळे मला वाटतं ते होत असेल. आणि मी म्हणलं तसं मला आवडतंच तिकडे शूट करायला, त्यामुळे काही प्रश्नच नाही. एक प्रश्न असा की जिम्मा म्हटले की रियुनियन आपल्याला दिसतं, म्हणजे आपण विसरून गेलो असतो आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये एकत्र येणं, फिरणं आणि फ्रेंडसोबत जाणं. हे जे तुमचं रियुनियन आहे ते आम्हाला प्रत्येकाला सांगते की यार आपल्या जुन्या व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊया, पुन्हा एकदा रियुनियन करूया. पण मला आता विचारायचं आहे की आत्ता आपण झालो हे फ्रेंड सगळे, ती तुझी तर फ्रेंड सर्कल आहे जी मी पाहते इंडस्ट्रीतली खूप, म्हणजे मनवापासून हे, आणि तुम्ही धमाल करायचं तर जिम्मा झालं, पण रियुनियन करायचं आहे तर तू अशा काही तुझ्या जवळच्या फ्रेंड ज्या इंडस्ट्रीतल्या आहेत तर कोणाचं वाटेल तुला असं आम्ही रियुनियन करू आणि आम्ही जाऊ कुठेतरी? काय झालंय, आम्ही एक रियुनियन करू असं म्हणणारे बरेच आहेत. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मनवा, आदिती सारंगधर, क्रांती रेडकर, ह्या सगळ्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत. आम्ही एका नाट्यवलय, मी रुईया कॉलेजची आहे त्यामुळे नाट्यवलय एकत्र भेटलेल्या मैत्रिणी आहोत आम्ही. रियुनियनची वेळ येत नाही कारण आम्ही बऱ्याच वेळेला भेटत असतो, पण हे नक्की आहे की एकदा बाहेर जाऊ कुठेतरी मुंबईच्या, एक रात्रीसाठी, एक दिवसासाठी, असं खूप वेळा प्लॅन होतं. अजून ते सक्सेसफुल करू ग्रुपमध्ये कोण असेल त्या रियुनियनच्या ग्रुपमध्ये कोण कोण असेल, त्यांची नावं? ही तर मी नावं सांगितली, ती असणारच आहेत कारण आमचा एक ग्रुप आहे. बाकीच्या माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांचा या क्षेत्राशी काही संबंध नाही. मुग्धा कर्णिक, विशाखा गोखले, रश्मी घाणेकर, अमृता संत, त्याच्यानंतर ह्या ग्रुपमधली नाही पण बाहेरची चैत्राली गुप्ते, कारण तीही माझी खूप जुनी कॉलेजमधली मैत्रीण आहे. तर आय थिंक हे सगळा ग्रुप एकत्र करून, आणि ह्यात मित्रही खूप आहेत माझे जे आता वेगळे, एक आर्किटेक्ट आहे, बाकी जण याच क्षेत्रात टेक्निकल ह्याच्यात काम करतात. तर माझा ग्रुप खूप मोठा होईल रियुनियनचा, पण करायची इच्छा नक्की आहे. सुहासिनी, तुम्हाला म्हणजे इंडस्ट्रीत इतके वर्ष तुम्ही काम करताय, खूप जण जोडली आहेत कलाकार मंडळी, तर आत्ता रियुनियन करायची इतक्या वर्षांनी तर कोण असतील ती नावं, कोणाची असतील? ज्यांना कोणाला रियुनियन करायचं आहे त्यांनी माझ्या घरी येऊन राहावं. ठाण्याला? हां, मी काय कुठे आता सोडलेली आहे, बुकिंग करा. पण अशी कोण मंडळी आहे ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलंय आणि खूप वर्षांनी गप्पा माराव्याशा वाटतात, एकत्र भेटावं? नाही, हे लोक येतातही असे नाही असं नाही, कारण काय माझा नाटकातले तेव्हापासूनचे ग्रुप आहे. आता त्याच्यात माझंच वय पाहता त्याच्यातले अर्धे लोक सगळं जग सोडूनही गेलेले आहेत. त्याच्यानंतर सिरियलमधली माणसं आहेत. आता ग्रुप म्हणजे एज वाईज ग्रुप पाडायचा तर एक 60चा ग्रुप आहे, आता हे 40चा एक ग्रुप आहे, आता हा नव्याने 18-19 वर्षांचे ग्रुप आहे. त्याच्यामुळे असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि त्यांच्या बरोबर मला काम केलेलं आहे मी. त्याच्यामुळे असं ट्रिपवर जाऊन वेगळी मजा करावी अशी नाही वाटत. माझी ट्रिपवरची मजा जी असते ती माझ्या बहिणींबरोबर असते, कझिन्स बरोबर, माझ्या मामे बहिणी, चुलत बहिणी काय अशा असल्या तर, आणि माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी आहेत त्या आम्ही अर्थात असे रियुनियन म्हणजे आम्ही बाहेर कुठे जात नाही, एकीच्या घरी भेटतो कुणाच्या तरी, पण एक 2-3 वर्षांनी का होईना एकीच्या घरी 2 दिवस राहतो.
ते आमचं रियुनियन असतं. रियुनियनला लोकेशनची कधीच गरज नसते. एक्झॅक्टली. नाही ना, आम्हाला असं वाटतं की आपली जबाबदारी आहे बरोबर. की एकीच्या घरी सगळ्यांनी राहायचं, मग सगळ्यांनी स्वयंपाक करायचा, सगळ्यांनी गाद्या घालायच्या, सगळं करायचं, असं काही नाही. सायली, तुझ्या ग्रुपमध्ये इंडस्ट्रीतलं रियुनियनसाठी कोण असेल? मला आत्ता असं सांगावंसं वाटेल की आम्ही फक्त शूट पुरतंच जास्त भेटलो आहे, तर मला खरंच आवडेल की झिम्मा 1 झिम्मा 2च्या लोकांचंच रियुनियन व्हावं. म्हणजे मला खूप आवडेल, कारण फक्त शूट आणि काम, आता प्रमोशनमध्ये सुद्धा प्रमोशन्समध्ये काय करायचं आहे आणि काय नाही, अदरवाईज आम्ही भेटून बसून बोलत नाही आहोत, तर ते रियुनियन करायला मला आत्ता जास्त आवडेल. आणि ते कुठे? माहीत नाही, अगेन क्षिती म्हणाली तसं. नाही, माझं असं म्हणणं आहे की लोकेशनची गरज नसते आणि त्याने काही फरक पडत नसतो, कुठेही चालेल, पण आम्ही सगळ्यांनी एकत्र शांतपणे बसून गप्पा मारायला हव्यात. शिवानी, तू इतक्या मालिकांमधनं काम केलंस, सिनेमे आता करतेस, त्यामुळे तुझाही एक ग्रुप असेल इंडस्ट्रीमधला, तर तुला कोणाला आवडेल? अर्थात झिम्मा आहेच, झिम्माची टीम तर असणार आहे आता तुम्ही सोबत तुमच्या पुढे, कारण त्या आठवणी असतात, पण त्या व्यतिरिक्त मी मराठीत एक मालिका केली होती, ज्या मालिकेचं नाव देवयानी होतं. त्या मालिकेनंतर मी त्या कुठल्याही को ॲक्टरला किंवा डिरेक्टर, प्रोड्युसर कोणालाच भेटलेले नाही आहे. सो जर देवयानी मालिकेचं रियुनियन झालं तर मला खूप आवडेल. म्हणजे मी खरं तर पुढाकार घेऊ शकते ते रियुनियन करायला या सिनेमानंतर. रिंकू? सैराट? हां, मला आत्ता तेच डोक्यात आलं, कारण त्यावेळी आम्ही इतके एकत्र राहिलेलो आहे, त्याच्यानंतर सगळे आपापल्या कामात इतके गुंतलेले आहेत, म्हणजे कधीतरी भेटणं, कामाविषयी बोलणं, याच्या पलीकडे तसा एकत्र वेळ आम्ही कोणीच नाही घालवलेला, तर मला त्या सगळ्यांसोबत करायला आवडेल. सिद्धार्थ आणि हेमंत, तुम्ही दोघे तर आहातच त्या ग्रुपमध्ये एका, पण या व्यतिरिक्त इंडस्ट्रीतला तुमचा एक गोतावळा छान आहे, मित्र, तुमचा परिवार मोठा आहे, दोघांचा मला वाटतं कॉमनही असेल, तर ती नावं मला ऐकायला आवडतील रियुनियन मध्ये. हे बघ, आम्ही दोघं असूच, मग बाकी नावं ठरवावी लागतात. हा म्हणजे हे नाही, मला नावं सांगा. पण आता या नावांमध्ये रियुनियन भेटायचंय आपल्याला, अगदी कुठेतरी नुसता वाला. भेटायचंय. हां. आता काय होतं, बरेचदा ना फोनवर फक्त भेटू येणार आहे, या पलीकडे काहीच घडत नाही, असे काही मंडळी आहेत. पण आता जिम्मा इन्स्पिरेशन आहे तुमच्यासाठी. हो, नाही, पण हे करूच शकतो. म्हणजे आम्हाला गेले कित्येक दिवस मला मी अमेय वाघ, ललित, हेमंत, आदित्य सरपोतदार, म्हणजे ही जी एक आमची गप्पा करणारी, आदिनाथ कोठारे, म्हणजे हे आणखी बरीच नाव आहेत, पोरच फक्त. तर त्यांच्याबरोबर माझी जाम इच्छा आहे की यार या सगळ्या गँग बरोबर एकदा हे केलं पाहिजे, रियुनियन केलं पाहिजे, म्हणजे बसून छान कुठेतरी गप्पा मारल्या पाहिजे. अच्छा, म्हणजे कोणत्याही अभिनेत्री त्या ह्याच्यात नाहीयेत तुमच्या दोघांच्या रियुनियन मनात आहेत, त्या पार्टीत नको. ओके, आणखीन कोणाला प्रश्न जिम्माविषयी? आत्ताच मालिकांचा विषय निघाला म्हणून की तुमच्या दोघींचा एक वेगळा फॅन बेस आहे, जो खूप त्यांना तुम्हाला पुन्हा एकदा मालिकेत बघायचं आहे, पण सध्या तुम्ही दोघी आम्हाला सिनेमांच्या म्हणजे मोठ्या पडद्याशी जास्त निगडीत दिसताय. सो त्यांच्याकडून असा प्रश्न आहे, त्या फॅन्सकडून, की आता पुन्हा एक तरी मालिका करणार आहात का, किंवा काय विचार केला आहे की सध्या मालिका किंवा छोटा पडदा हा बाजूला ठेवला? नाही, असं काही बाजूला वगैरे ठेवलं असं नाही आहे, पण जे काही काम फर्स्ट येतं आहे मी त्याला प्रेफरन्स देते आहे. जर ह्याच्यानंतर मला एखादी डेली सोप विचारण्यात आली तर मी डेफिनेटली त्याला प्रेफरन्स देईन. सायली? मला आवडेल मालिका करायला, पण मला सिनेमाही करायचा आहे, ते दोन्ही जर मला सांभाळता आलं तर मला जास्त आवडेल करायला. ओके, आणि तुमच्या स्टाईलमध्ये आता जिम्मा लोकांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा. आज लोकमतच्या ऑफिसला लोकमत फिल्मीच्या निमित्ताने तुमच्यासोबत गप्पा होतात आणि या गप्पांनंतर एवढंच जाणवतं आहे की इथल्या सगळ्यांनाच मित्र, मैत्री, रियुनियन, पुन्हा भेटणे, आठवणी, या सगळ्याची खूप मजा येते. कारण आपल्या सगळ्यांनाच मैत्री, मित्र, छान मुवमेंट्स हे हवे असतात आयुष्यात, आणि हेच आणि याच्याबद्दलच सांगणारा झिम्मा 2 24 नोव्हेंबरपासून तुमच्या भेटीला येतो आहे. हा खरं तर मंडळी तुमचाच सिनेमा आहे, जो तुमच्याकडनं थोड्या वेळासाठी परत घेतला होता, त्याला छान पॅकेज करून पुन्हा तुमच्या स्वाधीन करतो आहे.
तर 24 नोव्हेंबरपासनं आपला सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. शिवानी शिवानी जागेवर. हे सगळे या.